जय श्री राम। इतना स्लो मराठीत बोलू का हिंदीत बोलू? एवढा छोटा कमी आवाज तर या शहर काजीला पण गेला नसल। भारत माता की। आत्ताशी कुठे दिल्ली गेटला गेला असं। मी कुठून आलेलो आहे? दिल्लीहून, आणि आवाज चाललाय दिल्ली गेटला। मोदीजीला माहित झालं पाहिजे का नगरचे सगळे शेर शेरणी आज एकत्र इथं भाषण ऐकायला आलेले। भारत माता की, गंगा माता की, गायत्री माता की, गौ माता की, गोदावरी माता की, आज के आनंद की। जय जय श्री राम। अच्छा, हे जे पाठीमागून सगळे जे खुर्च्या घेऊन येऊन जरा बसा पुढं। जे पाठीमाग फार मागे बसलेले ना, यांच्यासारखं येऊन बसा जरा। एक मिनिट देऊ तेवढ्यासाठी फक्त आपण। मला जरा वैजापूर कोपरगावच्या एक कार्यक्रमाला जायचंय, जिथं 25 जोडे हिंदू धर्मात परत आले, त्यांचं लग्न करायला जायचंय। आणि म्हणून मी माझं संबोधन थोडासा प्रोटोकॉल तोडून आधी करून घेतोय। चालेल ना? आज हिंदू संमेलनाच्या निमित्त मंचावर उपस्थित माननीय हरिभक्त परायण गोविंद शास्त्री जाटदेवळेकरजी महाराज, आपलं नाव ऐकून होतं। आज बरोबर मंच साजा करण्याचा योग आला। मान्य श्री नरेश करपेजी हिंदुस्थानाच्या बाहेर भेटले होते मला आधी 3 वर्षापूर्वी, आज नगरमध्ये भेटले। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अन्य सर्व मित्र, विद्यार्थी परिषदेत संघात बरोबर काम केलेले आपले नगरकर, मी दिल्लीत राहत असलो तरी नगर बद्दलचं प्रेम हे मी कधीही कमी होऊ दिलेलं नाहीये। या वर्षी हिंदू संमेलनांच्या भाषणाला मी उत्तर भारतामध्ये जास्त वेळ दिला। महाराष्ट्रात कुठंतरी किमान एक भाषणाला तरी वेळ द्या म्हटल्यानंतर मी म्हटलं की एक भाषणाला जर महाराष्ट्रात वेळ द्यायचा असेल तर मी नगरला देईल। आणि म्हणून या नगरचं आत्मीयता पण आहे। इथं मी LLB शिक्षण केलेलं आहे। माझ्या बरोबर इथं समोर काळे सर आणि अनेक मान्यवर बसले, ज्यांच्या बरोबर आम्ही विद्यार्थी परिषदेचं काम केलेलं आहे। या शहराचा एक मोठा इतिहास आहे। मी ज्यावेळी ट्विटरवर पोस्ट केलं की मी नगरला हिंदू संमेलनासाठी चाललो, तर मला पत्रकार म्हणले की इस जिले का नाम ज्यादा कहीं आता नहीं है, क्यों जाना है? म्हटलं हाच तो जिल्हा आहे संपूर्ण हिंदुस्थानावर हिरवा झेंडा फडकावणाऱ्या औरंगजेबाला इथं मारलं होतं। इतिहास चुकीचा सांगितला जातो महाराज। असं सांगितलं जातं का औरंगजेब आजाराने मेला, असं सांगितलं जातं ना? कारण इतिहास लिहिणारे सुद्धा त्यांचेच होते। त्यांना माहित होतं का औरंगजेब इथं मारला गेला असं जर लिहिलं गेलं तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये या महाराष्ट्रात नगर जिल्ह्याच्या योद्ध्यांचं नाव होईल। त्यांनी खरं कधी सांगितलं नाही। पण इतिहासाचे संशोधकांना पाठीमागे आम्ही अपील केली, त्यावेळी लक्षात आलं। आणि तो जर फक्त आजाराने मेला असता तर त्याची कबर सुद्धा कुठं असती? इथंच असती। नगरवाल्यांनी त्याला मारलं आणि त्या पाप्याची कबर, त्याची डेड बॉडी नगरच्या पुण्यभूमीत गाडू सुद्धा दिली नाही। आणि म्हणून मग ते कुठे घेऊन गेले? ज्याला लोक खुलताबाद आणि आपण रत्नपूर म्हणतो तिथं घेऊन गेले। शिवाजी महाराजांनी ज्या हिंदू राष्ट्राची स्थापना केली त्याचा संकल्प शहाजी महाराजांनी या शहरात घेतलेला होता। आणि म्हणून याचं आध्यात्मिक पण महत्व आहे। आज मला अयोध्येत एक कार्यक्रमाला जायचं होतं। मी आज मंदिरात दर्शनाला गेलो तर त्या ठिकाणी ज्या दगडाची मूर्ती बसवलेली आहे त्याच रंगाचं रूप या ठिकाणी दर्शनाचं भाग्य। या शहरामध्ये येणं
याचा गौरवशाली अतीत आहे म्हणून नाही, तर या शहरानेच इतिहास बदलला जाऊ शकतो, हा माझा विश्वास आहे. मला लोक म्हणतात तुम्ही एवढं बिंदास बोल, तुमच्या या टोन बद्दल काय म्हटलं पाहिजे. प्रत्येक भागाचा टोन असतो, बिहारी टोन, यूपी वाला भैयाचा टोन. म्हटलं हा टोन नगरी टोन आहे. घाबरायचं नाही. जो डर गया हो मर गया. घाबरायचं कोणाला, कोणाला घाबरायचं. व्हॉट्सअपवर मी येणार म्हणून काही चॅटिंगची धमकी देणाऱ्या लांड्यांना घाबरायचं. घाबरायचं का. हे नगर कोणाचं आहे, कोणाचं आहे. तुम्हीच आपलंय म्हणायला थोडं का घाबरू राहिले. आणि मग बांगलादेशी रोहिंग्या इथे येतील आणि ते त्यांचं करून घेतील. नगर कोणाचं आहे. आणि म्हणून या आपल्या नगरमध्ये आपलेपणा आहे, गौरवशाली इतिहास आहे आणि भविष्य सुद्धा आपल्याला बनवायचं आहे. या नगरवाल्यांनी जे जे ठरवलं ते ते होतं. आणि म्हणून या भूमीतून या देशाच्या समस्येबद्दलही विचार झाला पाहिजे. पण नगरची समस्या काय. या नगरमध्ये मी LLB ला शिकायला होतो, विद्यार्थी परिषदेचं काम करीत होतो. त्यावेळी नगरमध्ये एवढे दाढीवाले आणि एवढे टोपीवाले दिसत नव्हते. वसंतराव होते का आधी. मग कुठून आले. फक्त पोटातून बाहेर आले का. नाही, या ठिकाणी बाहेरून आणल्या गेले. बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्या, या राज्यामध्ये 80 लाख घुसखोर आहे. त्यापैकी नगर जिल्ह्यामध्ये 5.5 ते 6 लाख घुसखोर आहे. किती. कारण ही सभा फक्त ऐकायला नाहीये, माझ्याकडनं ऐकून तुम्हाला सांगायला जायचंय. पुन्हा तुम्ही जिथं जाल तिथे सांगायचंय किती घुसखोर आहे. कोणाच्या पैशावर पोचले जातात, तुमच्या माझ्या. आता मला सांगा, अयोध्या हिंदूंच्या इतिहासामध्ये 500 वर्षामध्ये सगळ्यात मोठा विजय मागच्या काही वर्षातला जर काही असेल तर तो कोणता आहे. राम मंदिर. मानतो ना आपण सहनशीलतेने 500 वर्ष संघर्ष केला, बलिदान दिलं, अनेक साधू संतांनी बलिदान दिलं आणि फायनली आपलं तिथं रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. त्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी सगळ्यात लॉंगेस्ट, जास्त दिवसाचा उपवास केला. देशातल्या वेगवेगळ्या तीर्थावर गेले, जमिनीवर झोपले, बेडवर झोपले नाही. अनेक कठोर उपवास केल्यानंतर त्या कार्यक्रमात त्यांना आपला उपवास खोलण्यासाठी त्यांनी जर कुठल्या संतांचं सिलेक्शन केलं तर त्यांचं नाव गोविंदगिरीजी महाराज होतं. या नगर जिल्ह्याचे, श्रीरामपूरचे. आणि त्यांना काय म्हणता हे घुसखोर. म्हणजे या देशाचा पंतप्रधान ज्यांच्या हातचं पाणी पितो उपवास सोडायला, त्यांना हे घुसखोर म्हणत्या. कारण हे सगळ्या घुसखोरांचं थुकलेलं चाटायची यांना सवय लागलेली. संतांची परंपरा राजकारणाशी बांधलेली नाहीये. मी पण काय राजकीय माणूस नाहीये आणि मी पण वारकरी आहे. दरवर्षी वारीमध्ये किमान 3 दिवस मी चालतो, पायी चालतो, विदाऊट गाडीत बसत नाही. एकदा सकाळी चालायला सुरुवात केल्यानंतर. आणि मी फक्त वारकरी नाहीये, मी धारकरी सुद्धा आहे, हे पण तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून वारकऱ्यांचा अपमान होत असेल, कुणी त्यांच्यावर राजकीय आरोप प्रत्यारोप करीत असेल, तर अशा लोकांना उत्तर देण्यासाठीही या मंचाचा उपयोग झाला पाहिजे. या वारकऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे महाराष्ट्रात अन्य राज्याच्या तुलनेने दारू पिणाऱ्यांची संख्या कमी आहे. दारू बनवणाऱ्यांची संख्या जास्त आहे, पण पिणाऱ्यांची कमी आहे. कोणामुळं. वारकऱ्यांमुळं. या ठिकाणी आत्महत्या बाकी राज्याच्या तुलनेने कमी होतात. कोणामुळं. साधू संतांमुळं. या राज्यातल्या युवकांमध्ये काही करण्याची उत्सुकता आहे. जर कोणी साथ देत नसेल, मग ते साखर कारखानदार असतील, वेगवेगळे राजकीय लोक असतील, तरी पांडुरंग साथ देतो हा विश्वास व्यक्त करणारे हे वारकरी आहे. अशा वारकऱ्यांच्या विरुद्ध त्यांना घुसखोर म्हणलं जातं, पण खऱ्या घुसखोरांच्या विरुद्ध बोललं जात नाही. नगरबद्दल आपण बोलत होतो. नगर जिल्ह्यामध्ये
5.5-6 लाख घुसखोर आहे. नगर जिल्ह्यात महाराष्ट्राची आज स्थिती काय? आज आपण या ठिकाणी हिंदू म्हणून एकत्र आलेलो आहोत सगळे, पण आपण आपल्यामध्ये खरे हिंदू किती? तुमच्यात आहे. तुम्ही तर आज संडे रविवार असताना सुद्धा बाकीचं सगळं सोडून या ठिकाणी हे भाषण ऐकायला आले म्हणजे तुम्ही कट्टर हिंदू, याच्यात मला काही डाऊट नाही. पण जे 100% हिंदू ज्यांना आपण म्हणतो त्यांच्यातले 25% तर हिंदू असे आहे की त्यांना हिंदू होणं म्हणजे काय याची काही जाण नाहीये. 25% अशा आहे ज्यांना त्यांच्या पार्टीबद्दल जास्त प्रेम आहे, त्यांना धर्माबद्दल प्रेम नाही आहे. आणि 10-20% तर कन्फ्यूज आहे. ते वातावरण बदललं का कधी इकडं, वातावरण बदललं का कधी तिकडं. अशा राहिलेल्या 30% मधले हिंदू शेर माझ्या समोर बसलेले, याचा मला अभिमान आहे. मी पण अशा तुम्हाला सगळ्या माता भगिनींना विचारतो, तुम्ही एवढे सगळे कट्टर आहात, मी मान्य करतो. तुमच्यामध्ये 4 मुलं असणारं कोण कोण आहे? ज्यांना 4 मुलं आहे हात वर करा. एक फक्त एकटे महाराज आहे. एकही नाही. नगरच्या सभेत ग्रामीण भाग आहे ना, नगर ग्रामीण मानला जातो तसा बाकीच्या तुलनेने. मग नगरच्या सभेमध्ये 4 मुलं. हीच सभा जर तिकडची असती तर मोजणी कुठून सुरू झाली असती? 10-12 ना. हेच जर मुसलमानांच्या सभेमध्ये विचारलं असतं तर 4 पासून सुरुवात झाली असती का? हा प्रश्न मी यासाठी विचारतो का नगरमध्ये हिंदूंचा बर्थ रेट डाऊन होत चाललेला आहे, ज्याला TFR म्हणतात. आज काही पत्रकार मित्र या ठिकाणी असतील, आपणही बुद्धिजीवी आहात, व्यावसायिक दृष्ट्या सफल आहात. आकडे, इंटरनेट, AI चा, ChatGPTचा, जेमिनीचा जमाना आहे. मी जे सांगतो ते तुम्ही चेक करा. आज पूर्ण भारतामध्ये हिंदूंचा बर्थ रेट, जन्मदर हा 1.3 वर आलेला आहे. किती वर? म्हणजे 2 हिंदू मिळून 2 हिंदू सुद्धा जन्माला घालत नाही. मी पुन्हा विचारतो, 3 वाले हात वर करा बरं, ज्यांना 3 मुलं आहे. 2 वाले हात वर करा. आता हात खाली करा. 1 वाले हात वर करा. आणि एकही नाही, आता खाली करा. एकही नाही वाले करा. आज ज्यांचं लग्न झालं नाही ते जरा वर करा. हे का विचारलं माहिती का? इकडे मोठी संख्या आहे. लग्न नाही झालेली इकडे पण आहे. तुम्ही हसताय. मी आता एक आकडा जाहीर करतो, मोठी गंभीर गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबई सारख्या शहरातल्या हिंदूंचं 10 ते 12% हिंदूंचं लग्न होत नाही. किती? कोकणामध्ये हा आकडा 15 ते 20% आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा आकडा 20% ते 25% आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये हा आकडा 30%च्या आसपास आहे. मराठवाड्यामध्ये हा आकडा 40 ते 50%च्या आसपास आहे. विदर्भातही हा आकडा आहे. आता मी एक सभेला ग्रामीण याच्यात गेलो होतो, सिन्नर तालुक्यामध्ये. आता एक पोलीस अधिकारी पण मला भेटले, सिन्नर भागातून आलेले. त्या सिन्नरमध्ये गोदावरी नदीच्या काठावर असणाऱ्या सोमठाणे नावाच्या गावात अशी सभा चालू असताना मी विचारलं का तुमच्याकडे किती टक्के हिंदू मुलांचं लग्न होत नाही? त्यांनी सांगितलं 40%. त्याच्या आधी मी पांगरी नावाच्या गावातून आलो होतो, त्या सभेला पोहोचायच्या आधी तिथे मी हाच प्रश्न विचारला होता. त्यांनी सांगितलं 30%. म्हणजे आपले मुलं, त्यांना मुली भेटत नाही, आपल्या मुली वेळेवर लग्न करत नाही, केलं तर त्या मुलं होऊ देत नाही, झालं तरी किती होऊ द्यायचं म्हणतात? किती म्हणतात? 1. 1952 साली नारा दिला होता हिंदुस्थानमध्ये, हम दो हमारे दो. हा कायदा नव्हता, नारा होता, पण हिंदूंनी त्याला वेद मंत्रासारखं त्याचं पालन केलं. पण मुसलमानांनी 4-4 बायका आणि 44 मुलं करण्याचं काम चालू ठेवलं. परिणाम काय झाला? पाकिस्तानमध्ये मुसलमान 4 पट वाढले. किती पट? पाकिस्तानमध्ये इस्लामच्या नावाने बनला, मुसलमान जास्त, पण तिथली जनसंख्या फक्त 4 पट वाढली. आणि हिंदुस्थानात जो मुसलमान राहिला त्यांची जनसंख्या विभाजनानंतर आजपर्यंत
10 पटींनी वाढली. टाळी वाजवताय तुम्ही. 10 पटीनं. म्हणजे पाकिस्तान मधला, बांगलादेश मधला, तुर्की मधला, अफगाणिस्तान मधल्या मुसलमानांची संख्या 4 पटींनी वाढते आणि हिंदुस्थानातल्या मुसलमानांची संख्या 10 पटींनी जर वाढते तर हे सहज होतंय असं जर कुणाला वाटत असेल तर त्याच्यासारखा दुसरा मूर्ख नाही. हे सहज होत नाहीये. पाकिस्तान निर्माण झाला त्यावेळी नारा दिला होता, लड़के लिया पाकिस्तान और हंस के लेंगे हिंदुस्तान. वो हंस के लेंगे हिंदुस्तान म्हणजे काय? हे बच्चे पैदा करके. हे पुस्तक कुठे रे दीपक? माझं एक नवीन पुस्तक आलंय. मी राम मंदिर वाल्यांना सांगतो जरा तुमच्या इथं स्टॉलवर ते ठेवा. मी त्याचं नाव 200 पानाचं पुस्तक आहे, कैसे बने इस्लामी देश. मी नगरचं इस्लामीकरण होऊ द्यायचं नाही, महाराष्ट्राचं होऊ द्यायचं नाही आणि हिंदुस्थानाचं होऊ द्यायचं नाही, हे प्रण घेऊन माझं आयुष्य या कामाला समर्पित केलेलं आहे. फक्त एक कामाला, हिंदुस्थानचं इस्लामीकरण होऊ द्यायचं नाही. तुम्हाला माझ्या चॅनलवर सडक, बिजली, पाणीच्या बातम्या ऐकायला भेटत नाही. आता 15 मिनिटांनी माझ्या चॅनलवर सुदर्शनवर ब्रह्मदेश मधल्या विराथू, आशिन विराथू यांचा इंटरव्ह्यू चालू होणार आहे. किती लोकांना आशिन विराथू माहिती हो? माहिती आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे. कोण होते हे? ज्यांनी बांगलादेशवाले म्यानमार मध्ये म्हणजे ब्रह्मदेशामध्ये घुसून त्या ठिकाणी त्या देशाचा कब्जा करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला त्यांनी पळून लावलं. त्यांचं नाव आशिन विराथू. त्यांचं एक सुप्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणतात, आप कितने भी महान हो सकते हैं, कितने भी दयालु हो सकते हैं, कितने भी उदार हो सकते हैं, लेकिन आप पागल कुत्ते के साथ सो नहीं सकते. असं म्हणणाऱ्या विराथूला वेस्टचा मीडिया, अमेरिकन, ब्रिटन, युरोपचा मीडिया म्हणतो बौद्ध लादेन. ते बौद्ध भिक्षू आहे, कोणी नेते नाही आहे, पण त्यांनी आंदोलन केलं आणि आपल्या ब्रह्मदेश मधून त्यांनी रोहिंग्यांना देशातून पळायला लावलं आणि देश वाचवला. त्यांचा आज मी इंटरव्ह्यू करतोय. जो ब्रह्मदेश एक छोटासा देश आहे, शांतीची संकल्प घेणारा बौद्ध भिक्षू जर आपल्या देशातील घुसखोरांना बाहेर काढून आपला देश वाचू शकत असेल तर शिवाजी महाराजांचा वंशज म्हणणारा हा मावळा वाचू शकतो का नाही? वाचू शकतो का नाही? अरे मर्दासारखं बोला. आपण मर्दांची अवलाद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी जे हिंदू राष्ट्र स्थापन केलं, अटक पासून कटक पर्यंत झेंडा लावण्यासाठी जे योद्धे पूर्ण देशभर गेले, त्या सगळ्या योद्ध्यांमध्ये कुठल्या एका वर्तमान जिल्ह्याचे सगळ्यात जास्त योद्धे असतील तर त्याचं नाव नगर जिल्हा आहे. नगर जिल्हा. तुम्ही त्यांचे वंशज आहात सगळ्यात जास्त. तुम्ही इतिहास काढा. महाराजांच्या याच्यात आत्ताचा सातारा, सांगली, कोल्हापूर शेवट उतरलं. आधी नव्हतं. सगळ्यात आधी इथून सुरुवात झाली. आत्ताही तुम्ही अगदी अफगाणिस्तानात गेले तर नगर जिल्ह्यातल्या सरदाराच्या नावाने तिथं अजूनही काही ना काही इतिहास आहे. या नगर जिल्ह्याच्या इतिहासातले अशा वीर योद्धांचे वंशज. त्यामुळे जरा मर्दासारखा आवाज आला पाहिजे. नगरचं इस्लामीकरण होऊ देणार का? महाराष्ट्राचं इस्लामीकरण होऊ देणार का? हिंदुस्थानचं इस्लामीकरण होऊ देणार का? नाही तर सगळेच म्हणतात थांबवणार कसं? पाकिस्तानचं पण विभाजन होऊ देणार नाही असं सगळे म्हणत होते. पण झालं कशाच्या बळावर झालं? जनसंख्येच्या बळावर झालं. मुसलमान वाढले आणि त्यांनी म्हणलं का आम्ही तुमच्या बरोबर राहू इच्छित नाही, राहू शकत नाही, आमची मान्यता वेगळी, आमचं फलानं वेगळं, आम्हाला वेगळा देश द्या. आणि वेगळा देश दिला. तरीही इथं काही लोक राहिले, 10 पट वाढले आणि आता पुन्हा या देशावर ते आपला अधिकार सांगताय. 9 राज्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार 9 राज्यात हिंदू अल्पसंख्याक आहे आणि जी जनगणना आता होते 26 ला चालू झाली, 27 ला पूर्ण होईल. आपण 13 राज्यामध्ये अल्पसंख्याक झालेले असू. मुळात आजचा जो नकाशा आहे ना, लावलेला आहे का इथं कुठं भारताचा नकाशा, जो तुम्ही पाहिलेलाच असेल सगळ्यांनी.
आज जो भारताचा नकाशा आपण पाहतो हा फक्त 33% आपल्याकडे आहे. किती? एकेकाळी हा पूर्ण भारत इराण पासून इंडोनेशिया पर्यंत, आणि चला इराण इंडोनेशियाचा 500-700 वर्षापूर्वीचा भारत सोडून द्या, अगदी आता 80 वर्षापूर्वी अफगाणिस्तान कोणाचा हो? बोलायचंय. अफगाणिस्तान कोणाचा? पाकिस्तान कोणाचा? बांगलादेश कोणाचा? ब्रह्मदेश कोणाचा? भूतान कोणाचा? श्रीलंका कोणाची? नेपाळ कोणाचा? आता आहे का? कुठं गेला? अगदी 80 वर्षापूर्वी जो हिंदुस्थान आपला होता त्यातलाही फक्त 33% हिंदुस्थान नक्षेमध्ये आपल्याकडे आहे, आणि वास्तवामध्ये आज हिंदुस्थानातला 70% सुद्धा हिस्सा आपल्याकडे नाहीये. 11 राज्यात आपण अल्पसंख्याक आहे, पुढच्या वर्षी आपण 13 राज्यामध्ये होऊ. अहो या जिल्ह्याचं घ्या ना, आपल्या नगर जिल्ह्याचं घ्या. कोपरगावची स्थिती काय हो आता? आहे ना, कोणाचं नातेवाईक, नाते संबंध, व्यावसायिक संबंध असतील. कोपरगावची डेमोग्राफी बदलली का नाही? मालेगाव, येवलाकडनं संगमनेरची काय स्थिती आहे? श्रीरामपूरची तर नावच घ्यायला नको. श्रीरामपूरचे आपले एक आलेले ना, कुठे सूरजजी कुठे या कार्यक्रमाच्या तयारीला आले होते. श्रीरामपूर तर आता मालेगाव होण्याच्या तयारीत. असं तुम्ही नेवाशाकडे जा, इथं नेवाशावरनं आज नेवाशाची डेमोग्राफी किती बदललेली आहे. शेगाव, पाथर्डी, तुम्ही कुठल्याही भागात जा, नगर, पूर्वी जेवढे मुसलमान होते त्यापेक्षा जास्त झाले का नाही? झाले का नाही? किती व्यवसाय तुमच्या हातातून गेले? भाजीपाल्याचे व्यवसाय कोणाकडे आहे? अजून किती नाव घेऊ? म्हणजे जे जगभरात चालू आहे ते हिंदुस्थानात चालू आहे, जे हिंदुस्थानात चालू आहे ते महाराष्ट्रात चालू आहे, आणि जे महाराष्ट्रात चालू आहे ते नगर जिल्ह्यात जास्त प्रमाणात चालू आहे. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये लव जिहाद या विषयाच्या सगळ्यात जास्त केसेस पर्सेंटेज मध्ये जर कुठल्या जिल्ह्यात सगळ्यात जास्त असतील त्याचं नाव अहिल्यानगर जिल्हा आहे. हे आपल्यासाठी शर्मेची बाब आहे का नाही हो? आहे का नाही? पण चालू आहे. म्हणजे तुम्ही फक्त विभाजन होऊ देणार नाही, देश कब्जा होऊ देणार नाही असं नाही म्हणल्याने चालणार नाही. कारण राजकारण, या देशाची सत्ता डेमोक्रेसीमध्ये, लोकतंत्रमध्ये, लोकशाहीमध्ये ही कशामुळे हातामध्ये येते? जनसंख्येमुळं. आणि जनसंख्या तुमची काश्मीर मधून गेली तर पुन्हा काश्मीर मध्ये कधीही हिंदू मुख्यमंत्री झाला का? आता केरळ आणि बंगालमध्ये कुणी हिंदू मुख्यमंत्री 20 वर्षांनी होऊ शकेल का? आज नॉर्थ ईस्ट मधल्या राज्यांमध्ये कुणी हिंदू मुख्यमंत्री होऊ शकेल का? नाही. आसामचे ही मुख्यमंत्री शेवटचे मुख्यमंत्री आहे. जर कठोर कारवाई झाली नाही तर त्या ठिकाणी ही शक्य नाही. आणि आज आपल्या राज्याची स्थिती सुद्धा अशी आहे. महाराष्ट्रात 1 करोड घुसखोर आहे, आणि महाराष्ट्र तर सुपीक राज्य आहे. सगळ्यात जास्त घुसखोरांचा पर्सेंटेज म्हणजे बांगलादेश मधून घुसखोर येतो, म्यानमार मधून येतो, पाकिस्तानातून, नेपाळ मधून भारतात येतो, बिहार मध्ये भाषा शिकतो, आयडेंटिटी कार्ड त्याला दिलं जातं, बंगाल आणि बिहारच्या गेटवेने तो हिंदुस्थानात येतो. आणि सगळ्यात जास्त जर तो कुठल्या राज्यामध्ये बसवला जात असेल तर त्याचं नाव महाराष्ट्र आहे. काय हो? कारण आता आपल्याकडे तशी संपन्नता आली तर मराठी माणूस काम करतो का? नाही करीत. मग आता काम करणाऱ्या फॅक्टरीवाल्यांना माणसं पाहिजे, बिल्डिंग बांधणाऱ्यांना मजदूर पाहिजे, तर मग कोण भेटतो? तो भेटतो. यूपी कडचा, बिहारचा भैया 1000 रुपयाची दिवसभराची दिहाडी घेतो, रोजंदारी, आणि ते किती रुपयामध्ये घेत्या? 600 ते 700. मग बिल्डर काय विचार करतो? एक माणसाला एक दिवसाला जर 300 रुपये वाचत असतील तर तो त्याच्या फायद्याचा विचार करतो. पण देशाच्या फायद्याचा विचार करतो का? नाही करत. आणि मग ते या ठिकाणी राहतात, मग कागदपत्र बनवतात, मग इथं या ठिकाणी स्थानिक मुसलमान त्यांना आपल्या मुली देतात, ते लव जिहाद करतात, आपल्या मुली नेतात, आणि आपल्या मुली मुळात लग्न उशिरा करतात, केलं तर मुलं होऊ देत नाही. आणि म्हणून फर्टिलिटी रेट, बर्थ रेट इतका डाऊन होत चालला का फक्त 18 वर्षांनंतर, फक्त किती?
18 वर्षानंतर अमेरिकेमधली एक पीयू रिसर्च सेंटर नावाची संस्था सांगते का भारतामध्ये हिंदू अल्पसंख्याक होणार, म्हणजे मायनॉरिटी मध्ये येणार. किती वर्षात? किती? फक्त 18. तुमच्या आमच्या डोळ्याने 18 वर्ष दिसणार आहे का नाही? मग जर हिंदू मायनॉरिटी मध्ये गेला तर हा देश आपल्या हातात राहणार का हो? मुद्दा कोण प्रधानमंत्री बनेल, कोणत्या पार्टीचा बनेल याच्याशी मतलब नाही, पण तो हिंदू असला पाहिजे का नाही? त्याची शक्यता आहे का? कारण जसं ज्या ज्या राज्यामध्ये हिंदू संपला तिथं मुख्यमंत्री हिंदू होऊ शकत नाही, तसं ज्या ज्या देशांमध्ये त्या त्या ठिकाणचा स्थानिक माणूस संपला. किती देश असे? 58 देशामध्ये स्थानिक लोक किंवा सनातनी लोक म्हणजे त्या काळचे हिंदू होते. आज आणि बऱ्याच लोकांना वाटतं का इस्लाम हा तलवार के बल पर बड़ा है. नाही, 58 पैकी फक्त 13 देश हे तलवारीने बनले. किती देश? फक्त 13 देश तलवारीने बनले. 35 देश हे जनसंख्या वाढवून बनले. आणि हे सगळे देश वाढवण्याची जी स्टेप्स आहे त्या 5 स्टेप्स आहे. 5. त्यात पहिली स्टेप जनसंख्या वाढवणे, दुसरी स्टेप सिस्टीम मध्ये घुसणे, तिसरी स्टेप संसदनावर अधिकार सांगणे. ज्यावेळी ते 15, 20, 30% आसपास जातात त्यावेळी अधिकार सांगायला लागतात. आपल्यासाठी कॉन्स्टिट्युन्सी मागतात, आपल्यासाठी रिझर्वेशन मागतात. आणि त्यानंतरची स्टेप येते ती देशावर कब्जा करण्याची. आज हिंदुस्तान त्या 5 स्टेज पैकी 3ऱ्या स्टेजवर आहे. 5 पैकी कितल्या स्टेजवर आहे? 3ऱ्या. आणि 5 मध्ये या 3ऱ्या स्टेजला असणारा हिंदुस्तान हा 4थ्या स्टेज कडे चाललेला आहे. आणि इतिहास सांगतो जगातला जो कुठला देश 4थ्या स्टेजला पोहोचला त्याचं इस्लामीकरण थांबवू शकलं नाही. आजकाल इराणचं युद्ध चालू आहे ना. इराण, कधी काळी याचं नाव काय होतं माहितीये का? काय होतं? पर्शिया, पारस. आपले लोक राहत होती, अग्नीची पूजा होत होती. त्या ठिकाणी इस्लाम आल्यानंतर त्यांना पहिले 30-40 वर्ष त्यांनी शांततेने काढली. आणि ते आपले शत्रू आहेत हा भाव त्यांनी पैदा होऊ दिला नाही. आणि फक्त 70 वर्षामध्ये त्यांनी इराणचं इस्लामीकरण केलं. अफगाणिस्तानमध्ये थोडे लढणारे लोक होते. 500 वर्षामध्ये मुसलमान फक्त 30% वाढले. किती? 30%. पण पुढचे 20% वाढायला त्यांना फक्त 30 वर्ष लागली. आणि झाले किती? 50%. 50% झाल्यानंतर त्यांना 100% होण्यासाठी फक्त 30 वर्ष लागली. म्हणजे 50% होण्यासाठी त्यांना जवळजवळ 550 वर्ष लागली. परंतु पुढचे 50% होण्यासाठी किती वर्ष लागली? 30% लागली. आता आपल्यातलेच पहा ना, ज्यावेळी अशी स्थिती येईल का आता मुसलमान होण्याशिवाय काही राहणार नाही, त्यावेळी आपल्यातलेच अनेक जण झालेले असतील. आजच्या जनसंख्येमध्ये मी प्रतिकार करील. संभाजी महाराजांसारखं डोळे काढले, बोट तोडली, हातपाय तोडले तरी धर्म सोडणार नाही असे म्हणणारे हिंदू किती हो? राजकारण्यांपासून सुरुवात कराल तर सगळ्यात आधी शरद पवारच मुसलमान होते. कारण जे वारकऱ्यांनाच घुसखोर म्हणताय, होतील का नाही एकादशीच्या दिवशी जे मटण खात्या त्यांना हिंदू आहे का हे विचारा बरं. मला पार्टीशी मतलब नाहीये, पण हे खरं आहे का नाही? आणि मी तर आज मुसलमानांना विचारतो आणि मी शरद पवारांना आजच्या कार्यक्रमातून चॅलेंज करतो, त्यांच्या पिल्ल्यांना चॅलेंज करतो. शरद पवार डुकराचं मटण खातात, त्याचं नाव आहे पोर्क. आणि मुसलमान त्यांना आपले नेते मानतात. मुसलमानांना डुक्कर चालतं का? चालतं का? मग सांगा शरद पवारांना, मुसलमानांना शरद पवार कसे काय चालतं? ते तर पोर्क खात्या. पण जो हिंदू द्रोही असल तो कसाही असल तरी चालल. मुद्दा होता हिंदुस्थानच्या इस्लामीकरणाचा, महाराष्ट्राच्या इस्लामीकरणाचा, जिल्ह्याच्या इस्लामीकरणाचा, शहराच्या इस्लामीकरणाचा.
जे आपण होऊ द्यायचं म्हणत नाही असं म्हणतो, त्याचा मी थोडा इतिहास सांगत होतो. या गतीने होत आहे. जगातली कुठलीही सभ्यता 100 वर्षेपेक्षा जास्त टिकली नाही. त्यांच्यावर आक्रमण झाली. 200 वर्ष मॅक्स इतिहास आहे जगाच्या सभ्यतेचा, या आधुनिक सभ्यतेचा. त्याच्या आधीचा 2000 वर्षाचा होता. पण जवळजवळ 1400-1450 वर्ष जर कोणी लढत असेल तर त्याचं नाव हिंदू आहे, हिंदू आहे आणि हिंदू आहे. पण ते लढणारे कोण हो? किती राहिले आता? फक्त 33%. म्हणजे आता ज्यावेळी क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हणाल तर 6 बॉल 36 रन, म्हणजे 9 बॉल टाकायचा स्कोप आहे का? आहे का? आता प्रत्येक बॉलवर तुम्हाला चिंता केली पाहिजे. व्यवसाय हातातून चालले, मुली हातातून चालल्या, संस्कृती हातातून चालली, सभ्यता हातातून चालली. हातात काही राहिलं नाही. जे काय राहिलं ते फक्त आपलं घर, आपली गाडी, आपला मोबाईल. दिवसात 4-5 तास त्या मोबाईलवर. मला सांगा, पूर्वीच्या काळी घरांना कंपाऊंड असायचं का? आता कुठून व्हायला लागली? आणि आधी कंपाऊंड कशाचं असायचं? झुडपं लावायची. त्याच्यानंतर काय लावायला लागलो आपण? तारा लावायला लागलो. त्याच्यानंतर थोडंसं 2 फुटाचं भिंत बांधायचो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर तार लावून द्यायचो. त्याच्यानंतर किती फुटाचं ॲव्हरेज हाईट काय होती? मी आता विचारित आलो कार्यकर्त्यांना, म्हटलं नगरमधली काय, दिल्लीमध्ये तर 11 फुटाचं कंपाऊंड आजकाल फॅशन म्हणजे ट्रेंड झाला आहे. नगरमध्ये सुद्धा घरांना 7 फुटाचं कंपाऊंड होतंय. म्हणजे काहीतरी भीती आहे का नाही? आहे का नाही? मग कंपाऊंड बांधून, उंच मोठी घरं बांधून तुम्ही घरात किती दिवस राहणार? कधीतरी मार्केटला येणार का नाही? आज मुस्लिम बहुल भागातल्या, बांगलादेश मधल्या, मालदा मधल्या हिंदू बहिणीला बाजारात भाजीपाला घ्यायला जायचं असेल तर बुरखा घालून जावं लागतं. मी नगरच्या हिंदूंना विचारतो, तुमच्या माझ्या आया बहिणींना उद्या 20 वर्षानंतर बाजारात जाण्यासाठी जर बुरखा घालायचा असेल तर तुम्हाला स्वीकार आहे का? मी पुन्हा म्हणतो का तुम्ही नाहीच म्हणणार? कारण इतिहासातला हिंदू सुद्धा नाही म्हणत होता. पण त्यांनी सगळ्यात महत्वाच्या समस्या अडचण केली, दुर्लक्ष केलं. आणि ती समस्या होती जनसंख्या. आपल्याकडे पूर्वीच्याकडे आशीर्वाद दिला जायचो. महिलांना आशीर्वाद द्यायचे, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. द्यायचे का नाही हो? इकडं द्यायचे का नाही? आता कोणाला दिला तर म्हणतील श्राप देऊ राहिले. आज हिंदू महिलांमध्ये फॅशन चालू झाली आहे, जास्त मुलं होऊ द्यायचे नाही. आणि तिकडे काय म्हणता, अल्लाह की देन आहे, आणि इकडं होऊ द्यायचे नाहीये. जर 2 हिंदू मिळून 1 हिंदू जन्माला येत असेल, आम्ही आकडा सांगायचं राहिलो, महाराष्ट्राचा सांगितलं मी तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे बँगलोर मध्ये हिंदूंचा बर्थ रेट 0.8 आहे. म्हणजे 2 हिंदू मिळून 1 हिंदू सुद्धा नाही. नगर शहराचा बर्थ रेट 1.1 आहे. आणि नगर जिल्ह्याचा, ग्रामीणचा, तो पण दक्षिणचा वेगळा जर मी केला तर 1.4 आहे आणि उत्तरचा 1.3 आहे. नगर जिल्ह्याचा सांगतोय मी. तुमच्या आसपास पहा ना, घरात पहा, आसपास पहा, मुलं कुठे आहे? मोठे मोठे घर आहे, 10-10 रूम आहे, आणि आतमध्ये मुलं किती? 1-2. त्यातही ते ग्रामीण भागातून कुठे जाता? पुण्याला, बँगलोरला, मुंबईला. मग कोण राहतं घरी? कोण राहणार? गावं ओस पडली आहे. नगर जिल्ह्यामध्ये 13 असे गाव आहे ज्या ठिकाणी हिंदूंचं पॉप्युलेशन हे 5 ते 7%, बिलो द 10% आहे नगर जिल्ह्यामध्ये. तुमच्याकडे नगर शहरातला असा काही एरिया आहे, मला आता नावं नेमके आठवत नाही, जे एकेकाळी हिंदू बहुल होते, आता हिंदू अल्पसंख्याक आहे. कोणते कोणते नाव आहे सांगा? मुकुंद नगर. मुकुंद इस्लामी नाव आहे का हिंदू नाव आहे? म्हणजे आधी कोण होते? आता मुकुंद नगर गेलं. दुसरं दिल्ली गेट, भेंडी, शेंडी, शेंडी, शेंडी सुद्धा जाणार आहे. झेंडी, झेंडी. चला, गोविंदपुरा, आलमगीर, अजून
भिंगार, हा, पंचपीर चौक, हा, सांगा. ही अशी स्थिती होती का? मी कॉलेजला होतो, मला आठवतं, मला वाटतं मुकुंद नगर मध्ये दंगा झालता. अनिल भैया राठोड त्यावेळी होते. आणि मी आज अनिल भैयांची विशेष आठवण काढील. या चौकामध्ये, या शहरात जर कधी हिंदूंवर कधी अन्याय व्हायचा, सगळ्यात मोठा आवाज आणि पहिला आवाज इथून अनिल भैया काढायचे. आणि माझं त्यांच्याशी विशेष प्रेम होतं. अगदी मी दिल्लीला गेल्यानंतर सुद्धा, आधी तर होतच होतं विद्यार्थी परिषदेच्या काळात, दिल्लीला गेल्यानंतरही सुदर्शन चॅनल चालू झाल्यानंतर त्यांनी इथं जिल्ह्यामध्ये त्याचा अनेक प्रचार केला. केबलवाले चॅनल दाखवत नव्हते, त्यांना दाखवायला लावलं. पण आज या ठिकाणी उभं राहून आपण नगर शहरातले नाव मोजतोय. आता हिंदूंचं नगर सांगा, ज्यात 100% हिंदू आहे, सांगा, आहे का एखादा? 100% नालेगाव, सिद्ध गल्ली, म्हणजे गल्लीवर आलो आपण आता. म्हणजे आपलं शहर होतं ना, आता कुठं आलो आपण? गल्ली. या पद्धतीने जर आपल्या हातातून शहर गेलं, मी मुसलमानांचा विरोधी नाहीये, लक्षात घ्या. मला मुसलमान इस्लाम बद्दल काही म्हणायचं नाहीये. पण माझ्या घराला आग लागली असेल आणि त्या घराला आग लागलेली विझवण्यासाठी मी प्रयत्न करत असेल, म्हणून मला जर कोणी मुसलमान विरोधी म्हणत असेल तर मला स्वीकार आहे, म्हणा, मी आग विझवणार. माझ्या घराला लागलेली आग आहे, मी विझवली पाहिजे का नाही? आणि म्हणून माझा देश मला वाचवायचा आहे, माझं राज्य वाचवायचं आहे, माझा जिल्हा वाचवायचा आहे, माझं शहर वाचवायचं आहे, माझा मोहल्ला वाचवायचा आहे. कारण हे वाचवण्यासाठी 10 कोटी हिंदूंनी मागच्या 800 वर्षामध्ये बलिदान दिलेलं आहे. किती? 10 कोटी. एक मोठे इतिहासकार आहे, त्यांनी पूर्ण संदर्भानिशी 300 पानाचं पुस्तक लिहिलेलं आहे का हिंदूंनी 10 कोटी बलिदानं कशी दिली. त्यांचे वंशज आम्ही असाच देश जाऊ देणार का? नाही. हे बा, माझा एक न्यूज चॅनल आहे, 23 वर्ष झाली, माझ्याकडे एवढं मोठं सेटअप आहे. मी त्या चॅनलवरून नेत्यांची चापलुसी करून हजारो करोड रुपये कमवू शकतो. मी त्या चॅनलचा उपयोग करून राखी सावंतला नाचवून TRP घेऊ शकतो, पैसे कमवू शकतो. पण मी तो मार्ग अवलंबला नाही. मी म्हणलं, अरे पैसे कमवून पुढच्या पिढीला देऊन ती पिढी सुरक्षित राहणार का? म्हणून या पिढीने कमीत कमी सुरेश चव्हाणकेंनी धर्म वाचवण्यासाठी आपलं आयुष्य दिलं पाहिजे आणि चॅनल दिला पाहिजे. आणि मी फक्त मलाच नाही याला समर्पित केलं, माझा मोठा मुलगा पण मी आज या सभेला घेऊन आलेलो आहे. याचं नाव प्रदोष आहे, 25 वर्ष पूर्ण झाली. तो आता चॅनल मध्ये जागो नावाचा कार्यक्रम करतो. अहो, आपण आपल्याकडे म्हणतात ना, बाप से बेटा क्या होना चाहिए. आपण आपली लढाई पुढच्या पिढीला दिली पाहिजे. म्हणून हे एक रिले बॅटनची दौड आहे. जसं आपण त्या ऑलिम्पिक मध्ये पाहतो, बॅटन दुसऱ्याला देतात, तो पुढे पळतो. समाज सुद्धा एक रिले बॅटनचा गेम आहे. आपल्याला एक पिढीला पुढच्या हातात सुरक्षित देश द्यायचा आहे, पुढच्या हातात सुरक्षित नगर द्यायचं आहे, पुढच्या हातात सुरक्षित फक्त दुकान नाही द्यायचं आहे, देश द्यायचा आहे, समाज द्यायचा आहे. आहे का स्थिती? नाही आहे. आणि म्हणून जर काही आता केलं पाहिजे या देशाला वाचवण्यासाठी, तर पहिलं, या देशामध्ये एकापेक्षा जास्त बायका करण्याचा कायदा बंद केला पाहिजे. मुसलमानांनाही एकच लग्नाचा कायदा आणला पाहिजे. कोण कोण समर्थन करतं? हात उचलून जरा कॅमेरामन दाखवा. मी देवेंद्रजींना हा व्हिडिओ पाठवतो, मोदीजींना पाठवतो. हात खाली करा. दुसरा कायदा, या देशामध्ये मुसलमानांची संख्या किती असली पाहिजे, काहीतरी सिद्धांत दिला पाहिजे ना. तुम्ही नुसतंच सगळ्यांना बाहेर काढू असं म्हणून चालतं का? नाही. मग मी त्याला एक तार्किक मुद्दा, लीगल मुद्दा सांगतो. भारत आणि पाकिस्तानचं विभाजन झालं त्यावेळी जितके % मुसलमान हिंदुस्थानामध्ये होते, तेवढेच % फक्त राहिले पाहिजे, त्यापेक्षा जास्त अलाउड केले नाही पाहिजे. आता तुम्ही म्हणाल असं होतं का हो? तर होतं. देशांचे नावं सांगतो. सिंगापूरमध्ये मलेशियन वंशाचे लोक किती राहणार, चायनीज वंशाचे किती राहणार, भारतीय वंशाचे किती राहणार, पर्सेंटेज ठरलेलं आहे.
त्या पर्सेंटेजला ते बदलू देत नाही. सिंगापूर सारखा एक देश छोटासा जर करू शकतो तेवढा मोठा हिंदुस्थान करू शकतो का नाही? चीन मध्ये जर एक मुलाचा कायदा येऊ शकतो आणि तिथला मुसलमान तो पाळतो तर हिंदुस्थानातला पाळू शकतो का नाही? पाळू शकला पाहिजे, पाळलाच पाहिजे. आणि म्हणून पुढचे कमीत कमी जोपर्यंत जनसंख्येचं पर्सेंटेज तसं येत नाही जेवढं विभाजनाच्या वेळी मुसलमानाचं होतं, तोपर्यंत मुसलमानांना फक्त एक मुलाचा कायदा आणला पाहिजे. एक मुलाचा कायदा. कोण कोण समर्थन करतं? हात खाली घ्या. आणि हिंदूंना मी अपील करतो, कारण समाजशास्त्राचा नियम सांगतो, मी माझं मनातलं काही सांगत नाही. पत्रकार आहे, आकड्यांनी बोलतो, तर्काने बोलतो, शास्त्राचा संदर्भ देतो. समाजशास्त्र सांगतं जगातल्या कुठल्याही कम्युनिटीला सस्टेंड करायचं असेल तर त्याचा TFR फर्टिलिटी रेट आहे 2.3 ते 2.6. म्हणजे हिंदूंना आता मुलं जन्माला घातली पाहिजे. आता लोक, मी असं म्हणलं का लोक हसतात. मुलं पैदा करा म्हटल्यानंतर लोक हसतात. खरं ते हसायची गोष्ट आहे का हो? नाही आहे. शारीरिक काही अडचण आहे का पोरं पैदा करायला? आहे का? हा, मग काय अडचण आहे? गाडी काही लाखाची चालती, घर आहे, मोबाईल आहे, या विषयावर खर्च होऊ शकतो. आणि मुलं बाळ, उलट सांगतो तुम्हाला, जेवढा हिंदू श्रीमंत तेवढे मुलं कमी, जेवढा हिंदू सुशिक्षित तेवढे मुलं कमी. तुम्ही पहा, तुमच्या आसपास पहा, आहे का नाही असं? म्हणजे तुम्ही सगळं काही, मग 2 मुलाचा कायदा तर नाही आहे हिंदूंना. नाही नाही, ते निवडणूक नाही लढवतायत. अरे सगळ्यांना नगरसेवक व्हायचंय का? सगळ्यांना सरपंच व्हायचंय? सगळ्यांना बरं आमदारकीला तर हा नियम नाही आहे, मुसलमानांना हा नियम नाही आहे. आणि म्हणून मग मी एकदा चंद्रबाबू नायडूंना ज्यावेळी ते NDA मध्ये आले तर त्यांना म्हटलं की अहो तुम्ही दक्षिण भारतवाले खूप ओरडतात, आताही काल परवा ओरडत होते पा का आमच्याकडे जनसंख्या घटली त्यामुळे आम्हाला सीटं कमी मिळतात, आम्हाला टॅक्स सगळ्यात जास्त आम्ही देतो आणि आमच्याकडे लोकसभेची सीटं कमी आहे. मी त्यांना म्हणलं का तुम्ही तुमच्या राज्यात कायदा करा का हिंदूंना जे प्रतिबंध आहे, बॅन आहे का 2 पेक्षा जास्त मुलं असेल तर निवडणूक लढता येत नाही. चंद्रबाबू नायडूंचं मी नगरच्या, अहिल्यानगरच्या स्टेजवरून अभिनंदन करतो. त्यांनी आपल्या राज्यात कायदा बनवला का हिंदूंना सुद्धा 2 मुलाचं प्रतिबंध ठेवला नाही. मग मला सांगा, आता 2.5 वर्षापर्यंत चंद्रबाबू नायडू सेक्युलर होते, ते जर करू शकता तर मोदींनी, देवेंद्रजींनी, योगीजींनी केलं पाहिजे नाही का? केलं पाहिजे की नाही? इथं बरेच BJP वाले बसलेले, त्यांना विचारा ना का नाही केलं? 11 वर्ष झाली. चला 11 वर्ष जे काही कारण असेल, पण या निवडणुकीपूर्वी हे झालंच पाहिजे, झालंच पाहिजे आणि झालंच पाहिजे. आणि म्हणून आता लोक म्हणतात अहो आजकाल मुलं सांभाळणं फार महाग झालं, शिक्षण महाग झालं. तर मी आज घोषणा करतो नगरच्या सभेतून, जो कोणी हिंदू 2 पेक्षा जास्त मुलांना जन्म देईल त्याच्या 3ऱ्या 4थ्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च सुरेश चव्हाणके करायला तयार आहे. आणि मी घोषित केल्यानंतर मला अनेक मोठमोठे साधू संत आणि संस्था चालक म्हणले, सुरेशजी तुमचं गुरुकुल अजून सुरू व्हायचंय, आत्ता कुणी असेल तर आम्हाला सांगा. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, या एज्युकेशनल इयर मध्ये वेरूळच्या शांतिगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये 15 ऍडमिशन या कॅटेगरीवर झाले, फ्री, 3रे आणि 4थे. त्यामुळे होऊ द्या. हिंदूंनो, आपल्या तुमच्या माझ्या पूर्वजांनी बलिदान दिली, संघर्ष केला, धन दिलं. यावेळी एक आम हिंदू धर्मासाठी जर काही करीत असेल आणि तो दुसरं काही करू शकत नसेल, लढू शकत नसेल, संघर्ष करू शकत नसेल, तर फक्त एक काम करा, एक मुलगा जास्त फक्त जन्माला घाला, त्याची जबाबदारी मी घ्यायला तयार. आणि हे दुसऱ्यापासून चालत नाही, हे स्वतःपासून सुरू करावं लागतं का नाही? नाही तर दुसरा सांगे ब्रह्मज्ञान. मी प्रदोतचं लग्न करण्यासाठी त्याचा बायोडाटा बनवला महाराज. त्याच्यावर लिहिलं की आम्हाला जिजाबाई सारखी सून पाहिजे. तुमच्या माहितीसाठी एक किस्सा सांगतो, नाव घेत नाही मी. नाशिक जिल्ह्यात आमचं एक स्थळाचं जवळजवळ पुढं बोलणं चालू झालं
आणि तो बायोडाट्यातला पाठीमागं मुलीबद्दलची आमची अपेक्षा काय हे त्यांनी वाचलं. त्याच्यात लिहिलेलं होतं का आम्हाला सून जिजाऊ सारखी पाहिजे आणि जास्त मुलं जन्माला घालण्याची तिची मनोदशा पाहिजे. ते म्हणले की हे जिजाऊ बिजाऊ बनणं काय आपल्याला शक्य नाही. त्या मुलीने म्हणलं आणि त्याच्या आईबापाने आमच्या मध्यस्थाला सांगितलं का नाही हो, एकच जन्म भेटलाय, त्याच्यात जरा आता काय जे जगायचं ते जगून घेतलं पाहिजे. जिजाबाई वगैरे आमच्या मुलीला काय होता येणार नाही. आम्ही वाटलंच तर हुंडा थोडा जास्त देऊ. मी म्हणलं 100 कोटी 1000 कोटी नाही, तुम्ही ब्रह्मांड दिला तरी अशी पोरगी आम्हाला नको. हो, जिजाबाई व्हायला आजच्या मुली तयार नाही आणि तुम्ही म्हणता शिवाजी महाराज आले पाहिजे. बिना जिजाऊ शिवाजी महाराज येतील का हो? येतील का? आज किती घरातल्या आया आपल्या मुलींना जिजाऊ बनवायला तयार आहे? मी हात वर करायला विचारतो. पहा, ही आपली स्थिती आहे, ही आपली स्थिती आहे. आणि जर जिजामाता नसेल तर शिवाजी महाराज येणार नाही, शिवाजी महाराज नसतील तर संभाजी महाराज येणार नाही, आणि धर्मासाठी बलिदान देणारा धर्मवीर येणार नाही, तर मग हा देश वाचल का? वाचल का? आणि म्हणून या लोकशाहीमध्ये आजच्या या अहिल्यानगरच्या हिंदू संमेलनामध्ये तुम्ही आम्ही एक संकल्प घेऊ का लोकशाही मार्गाने कायदा बनवून आपण हिंदूंना वाचवू, स्वतःचं कर्तृत्व आणि कर्तबगारीने या धर्माला पुढे नेऊ. आणि म्हणून मी ज्या सभेत जातो तिथं फक्त भाषण करत नाही. तुम्ही माझ्याशी सहमत आहात का नाही? आधी एकदा सांगा, सहमत आहे का नाही? देश अडचणीत आहे असं वाटतं का? धर्म अडचणीत आहे असं वाटतं का? तो वाचला पाहिजे असं वाटतं का? मग तुम्ही काही करणार आहे का? हो, तर माझ्या बरोबर उभे राहा. शपथ घ्यायची आहे, संकल्प घ्यायचा आहे, वचन घ्यायचं आहे. तिकडं पाठीमाग हे गॅलरीमध्ये जे उभे ते सुद्धा, इकडे स्टेजच्या मागे असणारे सुद्धा उजवा हात पुढे करायचा आणि माझ्या पाठीमागे म्हणायचंय, आम्ही अहिल्यानगरचे हिंदू. अरे मर्दासारखं मोठ्या वरच्या आवाजात, आम्ही अहिल्यानगरचे हिंदू श्रीराम मंदिरासमोर श्रीरामाला साक्ष ठेवून शपथ घेतो, वचन देतो, संकल्प करतो, राष्ट्र धर्मासाठी जेव्हा बोलवतील, जिथे बोलवतील तेव्हा उभे राहू. धर्मावर आलेल्या संकटासाठी लढू, मागे हटणार नाही. या कामी अगर बलिदान द्यायची वेळ आली तरी देऊ, गरज पडली तर घेऊ, परंतु आमचं कर्तव्य पूर्ण करू. आमचा हा संकल्प अक्षय तृतीच्या मुहूर्तावर फलित हो, यासाठी आमची ग्रामदेवता, आमची कुलदेवता, आमचे प्रभू रामचंद्र, श्रीराम, भारत माता, आमचे गौरवशाली पूर्वज आम्हाला जय देव, विजय देव, विजय देव. आता दोन्ही हात वर करून मोठे एकदम मजबूतीने, तुमच्यामध्ये शेर आलाय, जरा वाघ आलाय असं वाटतंय का नाही? आणि मग त्या मुठ्ठी बांधून, असं एकदम बांधून टाईट माझ्या पाठीमाग म्हणायचंय, आपण आपल्या पूर्वजांना, कुलदेवतेला, रामाला, भारत मातेला विजय मागतोय. विजय दे, विजय दे, विजय दे. भारत माता की, गंगा माता की, गोदावरी माता की, गौ माता की. आजच्यासाठी एवढंच. मला पुढच्या कार्यक्रमाला जायचंय, त्यामुळे मी जातोय, परंतु तुम्ही सगळ्यांनी पूर्ण कार्यक्रम अटेंड करून जावं अशी माझी इच्छा आहे. माझ्या बोलण्यामध्ये काही कटू शब्दांचा उपयोग झाला असेल तर ते मी परत घेणार नाही, कारण मी त्यांना ऐकवण्यासाठी बोललेलो आहे. आणि हे पुस्तक राम मंदिरामध्ये उपलब्ध राहील, या ठिकाणाहून तुम्ही घेऊ शकता. जय श्रीराम.